हॅलो आणि नमस्कार. आज फायनली वेळ मिळाला आहे तर आम्ही मांडणी जी आहे तर ती वरती भिंतीला ती फक्त ठेवलेली आहे, तिला हँग केलेलं नाही किंवा खिळे लावलेले नाही आहेत. तर त्यामुळं ड्रिल मशीन आणलेली आहे. तर मी पहिल्यांदा सगळे जेवण वगैरे आमचं उरकलं होतं रात्रीचं आणि सगळे जे भांडे आहेत तर ते पहिल्यांदा खाली करते आणि त्यानंतर मेजरमेंट घेऊन हे काय करणार आहेत, त्याला ड्रिल करणार आहेत आणि थोडीशी उंचीवरती ही मांडणी लावायची आहे. कारण की आता रुद्र इकडे येतो आणि तो वस्तू घ्यायला बघतो, तर ती फक्त अशीच ठेवलेली आहे. तर ती मांडणी पडण्याची भीती वाटते. मी खूप वेळा ट्राय केलं की लवकरात लवकर ते काम झालं पाहिजे, पण तर फायनली ड्रिल मशीन मिळाली होती म्हणून आम्ही ते काम करायचं ठरवलं आणि ती दुसऱ्यांची आहे तर ती लवकर द्यावी लागेल म्हणून आज रात्रीच आम्ही ते उरकायचं ठरवलं आहे. तर रुद्रचे पप्पा त्यासाठी काय करत आहेत की मेजरमेंट्स घेत आहेत आणि मला विचारत होते की इथे किती उंची ठेवायची, म्हणजे एक मोठा डबा खाली त्याच्यावर बसेल असं आमचं चाललेलं की थोडीशी अजून अडचण जी आहे तर किचनमधली कमी होईल. कारण की कसं आहे की किचन हे फार म्हणजे स्पेस लहान आहे तिथला आणि मग सगळं जे सामान त्यानंतर जे ऑलमोस्ट जितकं पण भांडी आहे ती सगळी तिथेच ठेवलेली आहेत. तर त्यामुळे फार पसारा होतो, फार अडचण होते सामान ठेवण्याची. तर त्यामुळं थोडंसं आणखी डबे पण खाली ठेवायला स्पेस मिळेल यासाठी थोडं उंचीवरती लावण्याचं ठरवलं आहे. आणि त्यासाठी मी काय केलं की सगळं जे भांडी होती ती सगळी अर्धी किचन ओट्यावरती ठेवली, अर्धी तिकडे किचनच्या बाल्कनीत वगैरे असं करून ठेवली. आणि त्यानंतर काय झालेलं की फ्रीजच्या पाठीमागे ना एक कप जो आहे तो पडला होता आणि तो फुटलेला होता. तर फ्रीज जरी काढायचं म्हटलं तर ती मांडणी वगैरे सरकवा वगैरे म्हणून आता हे काम करायलाच घेतलं होतं. तर मग मी म्हटलं की ठीक आहे, तर मी पहिल्यांदा तेच क्लीन करते. ते म्हणाले ते नंतर कर, पण मी ते तेव्हाच केलं कारण की पुन्हा फ्रीज सरकवावं लागलं असतं. आणि रात्रीचे 10 वाजून गेले होते. खरं तर इतक्या उशिरा आपण सोसायटीमध्ये ड्रिलची कामं करू शकत नाही, पण म्हटलं 2च खिळे लावायचे आहेत तर ड्रिल करूया. आणि कारण की आम्हाला पुन्हा वेळ मिळणार नाही आहे, तर दुसऱ्यांची आहे तर ती लवकर दिलेली कुठलीही वस्तू दुसऱ्यांची आणली तर ती आपण लवकर वेळेत दिली तर मग आपल्याला पुन्हा मागता येते. त्यामुळं पण म्हटलं की ते लवकर करूया आपण पूर्ण. रात्री उशीर झालेला आणि ड्रिल करायचं होतं म्हणून आई रुद्रला घेऊन बाहेर फिरत होत्या. कारण ड्रिल आधीच मिक्सरला असतो घाबरतो आणि मग ड्रिल मशीनच्या आवाजाला अजून घाबरेल म्हणून त्या थोड्या वेळ बाहेर पॅसेजमध्ये फिरवत होत्या. तोपर्यंत म्हटलं तर मांडणी साईडला आहे आणि हे त्यांचं काम करत आहे, तोपर्यंत पुसून घेते. नंतर पुन्हा भांडी लावायचीच आहेत तर पुन्हा काढा, पुन्हा लावा, मग पुसा वगैरे म्हणून मी आधीच म्हटलं पुसून घेऊया. जेणेकरून जरी आता अर्धं कामं पेंडिंग राहिली तर उद्या सकाळी तरी मला फक्त भांडी लावायचंच काम राहील. आणि उशीर झालेला, मग रुद्र झोपीलासुद्धा येत होता, रडायचं त्याचं चालू झालेलं होतं. कारण की त्याचा जो फिक्स टाईम आहे त्या टाईमला झोपला नाही तर त्याची चिडचिड वाढते. त्यामुळं मग मी त्यांचं करून झाल्यानंतर ती मांडी ज्यावेळेस त्यांनी ठेवली नंतर पटापट भांडी लावायला घेतले. आणि जी ओट्यावरती पण पूर्ण सगळी भांडी ठेवलेली होती तर ती पटापट लावून घ्यायची होती. जे मोठे मोठे ॲल्युमिनियमचे डबे आहेत तर ते मांडणीच्या खाली बसले, त्यामुळं बाकी एकदम वरचा जो कप्पा आहे तो फार उंच झालेला, त्यामुळं तर त्याच्यावरती मी आता सध्या डबे ठेवलेले नाही आहेत. बाकीचे सगळे डबे जे आहेत तर ते किचन ओट्याखाली ठेवलेत तात्पुरते. आणि ह्या एक्स्ट्राच्या ज्या आपल्या पाणी बॉटल असतात त्या ज्या जुन्या झालेल्या भरपूर वापरलेल्या आहेत तर त्या मी टाकून देण्याच्या ठरवल्यात. कारण की पाण्याच्या बाटल्या पण आपण प्लास्टिकच्या जास्त वापरल्या तर त्या खराब होत जातात आणि प्लास्टिक तसंही चांगलं नसतंच. तर जे अनावश्यक आहे ते थोडंसं डिस्कार्ड करूया म्हटलं. आणि शेवटी आम्हाला पाणी जे आहे तर ते कधी कधी रेग्युलर येत नाही, कधी कधी दिवसाआड येतं, कधी कधी प्रॉब्लेम जर झाला तर त्यातही डिले होऊ शकतो. म्हणून आम्ही पिण्याचं पाणी जे आहे तर ते भरपूर भरून ठेवतो. त्यामुळे टाकी, हांडा आणि बाकीचं कळशी वगैरे ते भरलेलंच असतं. आणि त्यामुळे टाकी तिथे फ्रीजच्या बाजूला ठेवलेली, पण मग नंतर मी दुसऱ्या दिवशी आम्ही ठरवलं की किचनच्या बाल्कनीमध्ये ठेवूया, म्हणजे हा जो स्पेस आहे बराचसा रिकामा राहील. आणि मी स्वयंपाक करत असताना रुद्र आजूबाजूला खेळतच असतो, तर त्यामुळं त्याच्यासाठी थोडीशी स्पेस राहील, नाही तर फार अडचण होत असते. आणि इथे एक प्लॅटफॉर्म पण जे आहे किचन ओट्याचं ते लहान आहे, त्यामुळं बऱ्याचशा वस्तू खाली ठेवायला लागतात. तर त्यावेळेससुद्धा बऱ्याच वेळेस काय होतं की तो येईल, गरम वस्तूला हात लावेल याची भीती वाटते. म्हणून जितकं स्पेस मोकळा ठेवता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. आणि काय कुठे ठेवायचं याचाच मी विचार करत होते. आणि त्याच्यामध्ये एक 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 वस्तू करून ठेवल्या. आणि
थोडंसं उशीर झाल्यामुळं काय होतं की पटापट आवरण्याच्या गडबडीमध्ये काही सुचत नव्हतं की कुठे कोणती भांडी लावावीत वगैरे. आणि हे एक्स्ट्राचं मातीचं भांडं आहे जे आम्ही आणलं होतं कुकिंगसाठी, पण त्याच्यात एकदाच कुकिंग केली होती, त्याच्यानंतर काही त्याचा वापर केलेला नाही आहे. ह्या ज्या काचेच्या बरण्या दिसतात त्या मी मिशोवरून ऑर्डर केल्या होत्या आणि खूप छान आहेत. मी त्याचा वापर मसाल्याचे पदार्थ ठेवण्यासाठी करते. त्या छोट्या साईजच्या मागवल्या होत्या आणि दुसऱ्या ज्या आहेत त्याच्यापेक्षा थोड्याशा मीडियम साईजच्या ज्याच्यामध्ये मी कडधान्य ठेवते, त्या दिसायला फार अट्रॅक्टिव्ह वाटतात म्हणून मी त्या घेतल्या होत्या. खरं तर त्यांना वापरणं थोडंसं रिस्की असतं की पडल्या फुटल्या वगैरे म्हणून, तर पण मी त्या ठेवलेल्या आहेत. आणि पहिल्यांदा छोट्या ज्या आहेत त्या सगळ्यात वरती ठेवल्यात आणि नंतर खालच्या लाईनमध्ये ज्याच्यात कडधान्य भरून ठेवलेली आहेत त्या बरण्या ठेवल्यात. त्यानंतर जी छोट्या स्टीलची जी डबे दिसत आहेत त्याच्यामध्ये चहा पावडर वगैरे ते आहेत आणि त्याच्या खाली जे आहेत तर ते डाळी शेंगदाणे वगैरे त्याच्यासाठी जे स्टीलचे डबे आहेत तर ते हे सगळं लावून ठेवलं. आणि उशीर झालेला त्यामुळं रुद्रला घेऊन ते काही काही गोष्टी ठेवल्या कारण की त्याला झोपेची वेळ झाली होती. तर दुसऱ्या दिवशी सकाळी चहा नाश्ता वगैरे सगळं आवरल्यानंतर रुद्रला घेऊन मी बँकेत जाणार होते. माझं KYC करायचं बाकी होतं. रुद्र मला येण्याची वाट बघत होता, कधीचा दरवाजा तो ढकलण्याचा प्रयत्न करतो आहे त्याला बाहेर देता येईल. आणि थोडंसं ऊनही वाढलं म्हणून टोपी वगैरे सगळं घेतलेलं आहे. आणि रुद्रला मात्र फिरायचं म्हटल्यानंतर मज्जाच असते. त्याला झोपेची वेळ होती तरीसुद्धा त्याला यायचं होतं. बँकेतून येताना तिथे बँकेमध्ये बलून लावलेले होते, तर रुद्राने ते मागितले. तर तिथल्या वॉचमन काकांनी ते रुद्रासाठी दिले आणि ते घेऊन आम्ही पुन्हा निघालो रिक्षाने. ऊन फार वाढलेलं आहे त्यामुळे चालत येण्याऐवजी आम्ही रिक्षाने आलो. आणि घरी आल्यानंतर त्याने आम्हाला ते 2 वेगवेगळे करून द्या असं म्हणाला. त्यानंतर येताना फूलसुद्धा आणले होते झाडाचं, तर ते घेऊन तो आजीला दाखवत होता की फुलं आणली आहेत म्हणून मी. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी जे काही बाकी होतं ते करून घेतलं पूर्ण. आणि अशा प्रकारे ही मांडणी लावल्यानंतर बराचसा स्पेस जो आहे तर तो किचनमध्ये वाढलेला वाटतो आता. आणि त्याच्यानंतर जे पाण्याचे भांडे आहेत ते सुद्धा बाहेर ठेवलेत, तर त्यामुळे बरीचशी जागा जी आहे तर ती चालण्या फिरण्यासाठी एका वेळेस 2 व्यक्तीला तरी थोडंफार काही काम करायची गरज पडली तर करता येईल अशी जागा शिल्लक आहे. आणि शेवटी नंतर रुद्रने आमच्याकडून ते पोका जो आहे तो सेपरेट करूनच घेतला कारण ते एकत्र बंचने बांधलेले होते. तर ह्या ब्लॉगमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.